हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आता वाजतायत 7:45. तर मी म्हटलं होतं तुम्हाला, की मी एक नवीन सीरम सुरू केलं होतं. हे जवळपास मी 15 दिवस झालं वापरतीये आणि याने काही ब्रेकआउट वगैरे आलेले नाहीयेत आणि हे खरंच चांगलं आहे. हे सकाळच्या म्हणजे मॉर्निंग स्किन केअरमध्ये मी ॲड केलं याला, नाईटला नाही. तर 10% व्हिटॅमिन सी फेस सीरम आहे, ज्यामध्ये नियासिनामाइडसुद्धा आहे, व्हिटॅमिन सी आहे आणि हे डे प्लस नाईट दोन्हीला वापरलं तर चालतं आणि द डर्माकोचं वापरते मी. हां, तर अंघोळ झाल्या हे लावायचं आहे 3 ते 4 थेंब. डर्माकोचं आहे, ₹300 आहे हे, पण फक्त 10 ml आहे. म्हणजे छोटी बॉटल आहे. हे बघा. कलर किती क्यूट आहे ना? सध्या मी मॉइश्चरायझर हे वापरतेय. लॅक्मेचं आहे. ॲक्च्युली हे मी डीमार्टमधून आणलं होतं चिंचवडच्या हातपायाला लावायला, पीच मिल्कवालं. पण हे ठीक वाटलं मला म्हणून मी चेहऱ्याला सुद्धा हेच वापरतेय. हे न्यूट्रिजिनाचं आहे, अल्ट्रा शेअर 50+ आणि PA 4 टाइम प्लस. हे असं काहीसं दिसतंय. तर सनस्क्रीन पूर्णपणे ॲब्सॉर्ब झालंय. माझा लिप बाम संपलाय. एक आणेपर्यंत एक संपलेलं असतं. आता नवीन लिप बाम शोधते चांगला. तोपर्यंत हे लिप ऑइल यूज करते हा वाला, इटुडे कंपनीचा. हा जो वॉटर टिंट आहे ना, हा मी डेली नाही वापरत बरं का. आज व्हिडिओ बनवतीये म्हणून आठवण आली की म्हटलं चला लावूया आपण याला. आणि छान दिसतोय हा. म्हणजे सनस्क्रीन लावल्यानंतर थोडासा ब्लश लावला तरीसुद्धा दिवसभर अगदी फ्रेश वाटायला लागतं. स्वतःकडे पाहतानाच अगदी छान वाटायला लागतं. नाहीतर आपण घरी ज्या गृहिणी आहेत किंवा वर्क फ्रॉम होम आहेत, त्या अगदी नटायला थटायला नाही प्रेफरन्स देत. म्हणजे जसं आपण बाहेर पडताना व्यवस्थित अगदी तयार होतो ना, तसे आपण घरात नाही राहत. पण खरं तर तसं राहायला हवं. आपला मूड खूप काही चांगला होऊन जातो स्वतःकडेच पाहिल्यानंतर. बरं, केस विंचरताना हे मी आवर्जून लक्षात ठेवते की गुंता हा खालून काढायचा पहिल्यांदा. आपल्याला काय सवय असते, डायरेक्ट कंगवा पहिल्यांदा वरती केसात घालायचा आणि वरून खाली खेचायचा नाही. केस खूप तुटतात, गळतात. नेहमी लक्षात ठेवायचं, गुंता काढताना केसांचा गुंता हा खालून काढायला पहिल्यांदा सुरुवात करायची. खालून केस मोकळे केले ना की वरून छान पुन्हा एकसारखा कंगवा खाली निघून येतो. म्हणजेच केस अडकत नाहीत आणि केस गळत नाहीत. मी ना लहानपणापासूनच माझ्या केसांची खूप काळजी घेते बाबा. म्हणजे जसं मला 2011 साली थायरॉइड डिटेक्ट झाला ना, तर तेव्हा मला इतकं टेन्शन आलं, कारण मी असं ऐकलं होतं की थायरॉइडमध्ये खूप सारे केस गळतात आणि मुळातच आपल्याला फ्रंटनी म्हणजे साईडनी टक्कल आहे, जे खानदानी आहे, मी नेहमी सांगत असते ना. तर त्यामुळे मला असं वाटायचं, यार थायरॉइडमुळे केस खूप गळले तर कसं होणार ना. मग मी अजून काळजी घ्यायला लागले. तर तुम्ही पाहताय बऱ्यापैकी जपलेत मी केस. हां, फक्त खूप असे लांब होते कॉलेजमध्ये असताना माझे केस. ते कट करत 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 आता एवढे आलेत. पण आता ना मी केस वाढवायचा विचार करते. बातलाचं हे अजून एक प्रोडक्ट आहे माझ्याकडे, जे आहे इस्त्रीचं स्टँड. जसं की मी बातलाची लॅडर शेअर केली, म्हणजे त्याबद्दल बोलले होते लास्ट व्लॉगमध्ये आणि ती खरंच चांगली आहे. त्याच पद्धतीनं बातलाचं हे एक प्रोडक्ट आहे जे खूप मजबूत आणि खूप चांगलं आहे. तर आत्ताच मी ते ठेवून दिलं आणि त्याला मी अशी जागा केली आहे विंडोमध्ये. बरं, इथे मी काय करते माहिती आहे, तर वेट करते आहे, वजन करून बघते आहे. मी असं करत असते, आठवड्यातून एकदा दोनदा तरी मी माझं वजन चेक करते. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की डाएटमध्ये काय बदल करायला हवा का, एक्सरसाइज वाढवायला हवा का. तर हे असं आहे मैत्रिणींनो, नेहमी वजनावरती आपल्या नियंत्रण असायला हवं. खूप वाढलं आणि नंतर मग ते कमी करायला गेलो ना की नाही होत इझिली कमी. चला, आज स्वयंपाक लेट होतोय कारण मी लेट उठली आहे. स्वयंपाकामध्ये आज मी फ्लॉवरची भाजी आणि चपाती करते. आहोंचा ब्रेकफास्ट झाला आहे सकाळी आणि त्यांना मी आज टिफिन नाही दिलेला. प्रितीश लेट उठला आहे कारण तो लेट झोपला आहे. मागच्या काही व्लॉगमध्ये मी बोलले होते की मी प्रोटीन पावडर घेते. तर मला खूप साऱ्या कॉमेंट होत्या की ताई प्लीज शेअर कर त्याच्याबद्दल की कोणती प्रोटीन पावडर घेते. तर तुम्हाला आता ही जी काही बरणी दिसते प्लास्टिकची, ही तुम्हाला ऑप्टिमम न्यूट्रिशन म्हणजे ऑनची दिसते. पण सध्या मी ऑनचं नाही वापरते. ही पावडर वेगळी आहे. मी जस्ट ती बरणी जुनी यूज केली आहे. आणि हे बघा, नॅक्प्रोची इम्पॅक्ट ही मी पावडर यूज करते, प्रोटीन पावडर. आणि ही टेस्टला इतकी छान आहे ना की काय सांगू. नॅक्प्रोचं हे वे प्रोटीन अगदी सर्टिफाईड आहे,
ट्रस्टेड आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे. एकतर प्रोटीन पावडरमध्ये वे प्रोटीन आणि प्लांट बेस्ड प्रोटीन असे 2 प्रकार असतात. तर त्यामधलं हे वे प्रोटीन आहे, जे ॲक्च्युअली त्यामध्ये वे प्रोटीन आयसोलेट आणि वे प्रोटीन कॉन्सन्ट्रेटचं हे कॉम्बिनेशन आहे. आयसोलेटवालं पचायला थोडं इझी असतं, पण त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असतं आणि कॉन्सन्ट्रेट हे पचायला जड असतं आणि त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. तर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे जे मी घेते आहे. आणि याच्या एका स्कूपमध्ये 24 ग्रॅम प्रोटीन आहे. आपल्या शरीराच्या म्हणजे समजा 50 किलो वेट आहे तर 50 ग्रॅम प्रोटीनची शरीराला गरज असते, जे आपल्या जेवणातून रोजच्या कंप्लीट होणं थोडं अवघड असतं आणि म्हणून हे सप्लिमेंटचं काम करत असतं. चला आता असे काही इंडोर प्लांट्स दाखवते मी की तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या घरामध्ये वाढवू शकता. काहीही याला जास्त मेंटेनन्स नाही, काळजी घ्यावी नाही लागत. तर बऱ्याच वेळा हे मला विचारलं गेलं होतं पण राहून गेलं होतं सांगायचं. जो मी सगळ्यात पहिला प्लांट दाखवला ना तर तो नेव्हर प्लांट किंवा ग्रे स्टार बोलतात, जो रात्री पानं मिटतो आणि सकाळी छान खुलतो. माझ्या घरातील सगळ्यात आवडणारा हा प्लांट आहे माझा, ज्याला चायनीज एव्हरग्रीन म्हणून ओळखलं जातं, कारण हा नेहमीच असा छान टवटवीत असतो. आणि याने बघा ना घर किती छान सुंदर सजवले. हा घर सजावटीसोबतच आपलं घर म्हणजे घरातील हवा शुद्ध ठेवण्याचं सुद्धा काम करतो. पण एवढंच आहे की हा माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी विषारी आहे. चला, हा तर प्लांट तुम्हाला माहितीच आहे, स्नेक प्लांट, किंवा याला एक गंमतशीर मजेशीर नाव आहे, मदर इन लॉज टंग सुद्धा बोललं जातं याला, जो हवाही शुद्ध करतो आणि विदाऊट सनलाईट किंवा सनलाईट दोन्हीमध्ये ठेवता येतं त्याला कमीत कमी पाण्याची गरज असते. आणि हा झेड म्हणजेच आपण त्याला झिझी प्लांट बोलतो. याला बिलकुल कडक ऊन चालत नाही आहे. असं का मी म्हणते बघा, हे बघा, मी याला ना 2 दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार हा इथे गॅलरीत राहिला आणि दुपारनंतरचं कडक ऊन याला लागलं तर विचारायची अशी पानं जळली आहेत यार. खूप म्हणजे खूप दुःख झालं मला माहिती आहे. मला असं वाटलं की जणू काही मलाच हे चटके बसलेत की काय. बरं, आता ही जी काही मी तुळस दाखवते आहे ना, ही मी आज काढणार आहे. आज बुधवार आहे, हा बुधवारचा व्लॉग आहे. गवती चहाच्या या कुंडीमध्ये ऑटोमॅटिक म्हणजेच हवेने मंजुळा येऊन पडलेल्या आहेत आणि मस्त तुळशी उगवलेल्या आहेत. तर त्याच म्हणजे तेच छोटे छोटे रोपं काढून मी अशा पद्धतीनं तुळस लावली आहे. मी लिटरली 10 लावलेत, 10. आता हे कसं येतं मला पाहायचं आहे. दुपारनंतरची वेळ आहे, साधारणतः 4-4:30 वाजले असतील. माझं ना खूप दिवसाचं हे पेंडिंग काम आहे. आज उद्या करेन म्हणत हे राहून गेले. फक्त 2-3च कप्पे क्लीन करायचे होते, व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचे होते, कारण कुठलाही टॉप काढताना सगळे टॉप खाली येत होते, सगळं काही मिक्स झालं होतं. बाकी ड्रेस वगैरे सगळे व्यवस्थित आहेत, फक्त हेच 2 कप्पे क्लीन करायचे होते. आणि मी इथं अर्थात आले होते वेगळ्याच कामासाठी, पण हे समोरच दिसलं, म्हटलं चला हे सगळं आवरून घेऊया आणि मग मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचे. रोज अपडेट देते मी कलरचं. तर मेहंदी लावल्यानंतर व्हाईट म्हणजे ग्रे हेअर्स ना, मेहंदी कशी बर्गंडी म्हणजे लाल लाल दिसतात केस, तसे थोडेसे या बर्गंडी कलरने दिसत आहेत. जर का तुम्हाला ब्लॅकची सवय असेल तर ब्लॅक कलर घ्या. आणि हा चांगला कलर आहे खरंच, केस वगैरे काहीच गळलेले नाही आहेत. मला जर का कंपनीनं स्पॉन्सरशिप दिली तर फारच बरं होईल, हो की नाही. इतकं मी मार्केटिंग करते, कारण मला केमिकल नसलेलाच कलर हवा होता आणि तोच मी खूप दिवस झाले शोधत होते. तर हा सापडलाय. मला असं वाटतंय की कमीत कमी 3 आठवडे तर हा कलर जायलाच हवा आणि तो जाईल, डेफिनेटली जाईल, मी सांगेनच. तर चला, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि दाखवायचं आहे जे तुमच्याही खूप फायद्याचं आहे, ड्रेस रिलेटेड आहे. तर त्या अगोदर मी दाखवते तुम्हाला की सध्या 4-4:15 होऊन गेले आहेत, पण घरातली अवस्था काय आहे. चला, हे बघा, इथेही अभ्यास सुरू आहे. या बेडवरही अभ्यास सुरू आहे आणि आमचा अभ्यास करणारा मुलगा बघा. आणि हे बघा, हा आमचा असा अभ्यास सुरू आहे. तर मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं की ही अशी सनलाईट असेल ना तर इनडोअर प्लांट्स खूप चांगले येतात. आणि तो प्लांट मी जो सकाळी दाखवला तुम्हाला, याची जागा इथं आहे. इथे त्याला अजिबात डायरेक्ट ऊन लागत नाही, म्हणून ते छान आलं होतं. आणि काय मला दुर्बुद्धी सुचली माहिती नाही आणि मी बिचाऱ्याला करपवलं. खूप वाईट वाटलं मला, ही पानं जी करपलेत त्यासाठी. अरे, हे दाखवायचं राहिलंच की. तर ही सुंदर अशी एक साडी आहे जी माझी मैत्रीण मला घेऊन आली आहे काल. सारी राहों में तेरी है खुशबू, हाय कैसे मैं गुजारूं, रातें लंबी ये बड़ी है, बेचैनियों में दबी है.
आता मला आवडणारे माझे काही कॉटनचे ड्रेस ज्यामध्ये अनारकली वगैरे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण ही तसंच आहे, जर का तुम्हाला हे ड्रेस आवडले तर तुम्ही खूप चांगल्या ऑफरमध्ये हे घेऊ शकता, कारण यांच्या साईटवरती सध्या खरंच खूप छान ऑफर सुरू आहे. बटन लावून सुद्धा खूप ऊन येते. तर मला तुम्हाला काही ड्रेसचं कलेक्शन दाखवायचं आहे ज्याच्यावरती सध्या खूप चांगली ऑफर चालू आहे. तर पहिल्यांदा मी ड्रेस दाखवते ज्याच्याशी रिलेटेड खूप साऱ्या कॉमेंट आहेत. प्रत्येक वेळेला व्हिडिओमध्ये तो ड्रेस दिसला तो म्हणजे ज्या ब्रँडचे मी बोलते ना त्या ब्रँडचे सगळे ड्रेस. रिसेंटलीच मी एका व्हिडिओमध्ये हा ड्रेस घातला होता. हा आतून असा आहे, या बेल्ट. तर सरळ करूया आपण. आणि खरं सांगते मी, याचे म्हणजे हे जे काही कॉटन यूज केलंय ना त्यांनी, खूप छान आहे खूप. तर हे बघा, हा ब्रँड आहे. आता मी सेल्फी कॅमेऱ्यानं बोलतीये त्यामुळे तुम्हाला अजून ब्रँड दिसला नसेल, पण मी बऱ्याच जणींना लिंक शेअर केली होती याची. हे मिंत्रावरती वगैरे आय थिंक अवेलेबल नाही. तर खूप सुंदर असा हा कॉटनचा ड्रेस आहे, जिथे म्हणजे इथे याला नॉट्स आहेत अशा, हे बघा. तर हा एक ड्रेस जो मी बालीला जाताना घेतला होता आणि खरंच मला खूप आवडतो हा. मी विचार करते, नाही पण घरी नको घालायला, काढायला, अधूनमधून घालायला काही हरकत नाही. हा, तर हे सगळे ड्रेस मी दाखवतेय आचोचे. हा जो मी डान्ससाठी घातला होता रिसेंटली तो मात्र मी स्टिच करून घेतलेला आहे. हा एक माझा खूप फेवरेट आहे, खूपच, आणि खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. त्याची ही पॅन्ट आहे, कॉम्बिनेशन कलर खूप सुंदर आहे ही पॅन्ट. आणि ही ओढणी आहे, गोटापट्टीचं काम केलेलं आहे प्रॉपर, सुंदर आहे ओढणी आणि खूप मोठीही आहे. तर का हे सगळं दाखवते मी, कारण आचोवरती खूप छान ऑफर चालू आहे की बाय वन गेट वन फ्री, 50% ऑफ. त्यामध्ये वेगवेगळे ऑफर्स आहेत, तुम्ही चेक करू शकता. आणि हा एक खूप सुंदर ड्रेस आहे ऑरेंज कलरचा. ही पॅन्ट आहे आणि ही गोटापट्टीचं काम केलेली ओढणी आहे. खरंच खूप सुंदर आहे हा ड्रेस. आता हे सगळे घालून दाखवायला तितकासा वेळ नाहीये, पण कॉटन याचं खूप जबरदस्त आहे. अजून एक खूप आवडलेला सगळ्यांना हा वाला, हँड पेंट केलेला आहे आणि खूप छान घेरा आहे याला. हे बघा, इथे साईडला नॉट्स आहेत, अशी डिझाईन आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे, खूप खूप. हे बघा. तर ज्या किमतीला मी हे सारे ड्रेस घेतलेत ना, तर त्या किमतीपेक्षा सध्या हे ड्रेस, काही ड्रेस मी चेक केलं, क्रॉस चेक, की काही ड्रेस 300 रुपये, काही 400, काही 500 असे स्वस्त मिळत आहेत. म्हणजे मला जी ऑफर मिळाली होती, मी सुद्धा हे ऑफरमध्येच घेतलेले आहेत, पण त्याच्यापेक्षा सुद्धा आता अजून छान ऑफर सुरू आहे. तर म्हटलं तुम्हाला आवडलेले हे ड्रेस आहेत तर सांगावं, की आचो नावाचं ॲप डाउनलोड करा, आहे प्ले स्टोअरवरती, आणि त्याच्यावरती बघा तुम्ही वेगवेगळे ऑफर्स अवेलेबल आहेत आणि त्यातून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि त्यामधलाच हा एक सुंदर ड्रेस आहे. याचा ॲक्च्युअली मी एक शॉर्ट व्हिडिओ पण मी शेअर केला आहे सगळे ड्रेस घालून. तर त्याच ड्रेसबद्दल मी बोलतीये आचोच्या. हा तर कलर किती गोड आहे आणि हा अजूनही घालायला चान्स आलेला नाही. याला कसं आहे, आतमध्ये छोटासा टॉप आहे असा, हे बघा. असा, आणि ओनली हा शर्ट सुद्धा मी घालू शकते. हाताला असं काम आहे. तर जे कोणी नवीन माझ्या कुटुंबामध्ये सामील झालेले आहेत त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन, की हा असा असा ब्रँड आहे आणि या ब्रँडवरती सध्या खूप चांगली ऑफर सुरू आहे, तर तुम्ही घेऊ शकता. आणि खाली ही अशी बॉटम आहे, प्लाझो आहे, ज्याला कटवर्कचं काम आहे, हे बघा. तर हा एक ड्रेस, हा सुद्धा मी छान ड्राय क्लीन करून ठेवलाय. हा तर मला खूप आवडतो, कारण यांचे, मी म्हटलं ना तुम्हाला, यांच्या कॉटनची क्वालिटी, हे काय मी ड्रायक्लिनला दिला होता, याचा धागा पण नाही काढलेला. कॉटनची क्वालिटी आणि मुळात त्यांनी म्हणजे काय म्हणतात, कलर कॉम्बिनेशन्स वगैरे खूप सुंदर आहेत, खूपच सुंदर आहेत. इथे कॉम्पॅक्ट लागली होती, तर ड्रायक्लीन करून आलाय, ती कॉम्पॅक्ट तशीच आहे. म्हणजे मला पुन्हा आता याला हाताने धुवायला पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट ड्रायक्लीन करायचं, त्यानंतर हाताने धुवूच शकतो आपण. तर हे बघा, खूप सुंदर आहे हे ड्रेस. माझे ना तुम्ही अजून पाहाल कधी, तर डान्स व्हिडिओजमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या डान्ससाठी हे सारे ड्रेस मी यूज करणार आहे. आणि हल्ली ठरवले की सगळं काही वापरायचं. हे बघा, ओढणी याची किती सुंदर आहे, किती सुंदर आहे.
तर ज्यांना कोणाला हे असे ड्रेस आवडत असतील, अनारकली आणि छान ऑफर्समध्ये घ्यायचे असतील, तर सध्या खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स आहेत. चेक करा. जेव्हा तुम्ही ॲपवरती जाल तुम्हाला खूप प्राइजेस दिसतील. 4,000, 5,000, 6,000, 7,000 असे प्राइस दिसतील. बट तुम्ही सेलमध्ये गेलात, होममध्ये जाऊन त्यांच्या सेलमध्ये गेलात, तर सेलमध्ये तुम्हाला 50% ऑफ असं ऑप्शन येईल आणि त्यामध्ये जाऊन तुम्ही कार्टमध्ये जेव्हा टाकाल ना, तेव्हा तिथे ऑटोमॅटिक 50% म्हणजे ते कुपन कोड अप्लाय होईल आणि 50% प्राईस कमी होऊन दिसेल. हं. तर सुरुवातीला बघितल्याच तुम्हाला असं वाटेल, बापरे! केवढे महाग हे ड्रेस आहेत. तर तसं नाहीये. पुढे जाऊन ते होतात कमी आणि मला ज्या किमतीला मिळाले होते त्याच्यापेक्षाही कमी किमतीला सध्या अवेलेबल आहेत. मला तुम्हाला अजून एक ड्रेस दाखवायचा होता. हा मात्र याचा नाहीये हां, आचूचा नाहीये. दिथ्या नावाचा एक ब्रँड आहे. हे बघा. इतका सुंदर हा सुद्धा रिसीव्ह झालाय ना. रशियन सिल्क आहे हे आणि काय सुंदर क्वालिटी आली याची. हा पण थोडासा महाग आहे. मला ना हा 3200-3400 समथिंग याच्याशी रिलेटेड पण खूप कॉमेंट होत्या म्हणून सांगितलं. तर हा पण सुंदर आहे. बनारसी ओढणी आहे याला. दाखवते ओढणी पण फुल आहे. खूप मोठीच्या मोठी बनारसी. हा पण मी इस्त्री करून आणून ठेवलाय. मोठी ओढणी आहे. तर हा चेन्नईवरून आलाय. चेन्नईचं ते ब्रँड आहे. दिथ्या नावाचं इन्स्टाला पेज आहे. त्यांचीही आय थिंक वेबसाईट आहे. तुम्ही चेक करू शकता. दिथ्यावरती खूप सुंदर, सुंदर ड्रेसेसचं कलेक्शन आहे. कॉटन म्हणा, चंदेरी म्हणा, हे असे रशियन सिल्क आणि एक नंबर क्वालिटी आहे. आणि हेच ड्रेस इथे जेव्हा तुम्ही घाल ना, तेव्हा तुम्हाला महाग मिळतील. ₹500-600 न महाग आणि एक 4-5 महिन्यांनी लेट येतात इकडे. 2-3 महिन्यांनी तरी हार्डली लेट येतात म्हणजे येतातच. त्यांच्याकडे पहिल्यांदा येतात चेन्नईकडे. कारण आय थिंक हे असे ड्रेस तिकडे बनत असावेत असं मला वाटतंय. कारण हे दुकानात नंतर दिसतात इथे आणि त्याच्यावरती केलेलं जे काम आहे ना, हे बघा कसं इंटॅक्ट आहे अजून. खूप म्हणजे जवळपास 2 वर्ष होत आली या ड्रेसला. आहे असं आहे. पण मी अजूनही घरी धुतलेला नाही. तर हे सारं मला शेअर करायचं होतं. कारण खूप छान-छान ऑफर्स सुरू आहेत. अ, आजचा मला एक्सपिरियन्स आहे. म्हणून मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. कारण त्यांचा कॉटन, त्यांचं जे काही कलर कॉम्बिनेशन आहे, घेरा आहे, असा फुल छान मिळतो. अस्तर वगैरे असतं. फक्त त्यामध्ये ना व्हाईट ड्रेसला अस्तर नाहीये. बाकी सगळ्या ड्रेसेसना आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण आता इथंच एंड करू. मी सकाळपासून खूप सारं शूट केलेलं आहे. त्यामुळे एडिटिंगमध्ये ते मलाच त्रास होतो, की पुन्हा किती मिनिटाचा ठेवायचा. खूप मोठे व्हिडिओ करून पण चालत नाही. हां, काही जणींना खरंच आवडतात माझे व्हिडिओ. त्या बोलतात मला, की "ताई मोठा कर." पण असं नाही ना, की खूप मोठा पण नाही करू शकत. मग बोर व्हायला होतं ना. तरीसुद्धा माझे मोठे असतात. 16-17 मिनिटाचे होऊन जातात. चला, बाय. लव्ह यू ऑल. टेक केअर.